हॅलो. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. बोला ताई. काय हम्म. नवीन अनुभव? अनुभव असे नाही म्हणजे मागचेच आहे जुने, हा 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 पण हा ते सांगायचे राहिले होते ना, हो ना त्याच्यानंतर हो मी ना केला हो. होता दोनदा तीनदा फोन. मी पण ना गावी रिंग होते वाज ना, हा सांगितलं गावी मला होते. नंतरच्या एका ह्याच्यात अनुभवामध्ये कळलं ऐकलं मला असेल. अनुभवात. हा. म्हणून मग मी मग ते एडिट करताना काही कट केलं नाही, म्हणजे हम्म कळून हम्म. जातं ना सगळ्यांना. हा. हा ते मी आज ते एका ताईंचा अनुभव ऐकला बघा, हा. गोंदवलेकर महाराजांचं, हो हो सुशिला हो. शास्त्री म्हणून. बरोबर. आज मी त्यांचा ऐकला. पण हं. तुम्हाला त्यांनी बोलवलं ना ताई, खरंच जावा तुम्ही, खूप सुंदर आहे. हो ना. हो. गोंदवलेकर महाराज, तुम्ही गेलात ना तर त्यांचं चरित्र जर तिथे मिळालं ना, मिळेलच 100%. हा हा ते हा. आणून वाचा, इतकं अप्रतिम सुंदर आहे ना, तुम्ही एकदा काय दोनदा वाचताल आवडीनं. हो हो, मी वाचले. आणि तुम्हाला मी म्हंटल होतं ना की माझ्या माहेरी स्वामींचा मठ आहे, म्हणजे हो शेजारीच. हो हो तर हो. तिथेच गोंदवलेकर महाराजांचा मठ आहे बरं का. मी तुम्हाला आज एक व्हिडिओ टाकलाय, अच्छा अथर्व सुदामेचा, बघा. तर तो अच्छा. आमच्या मठातलाच आहे, हो. गोंदवलेकर महाराजांचा. हो. अच्छा. म्हणजे स्वामींचं आणि लगेच लागून गोंदवलेकर महाराजांचं, म्हणजे आमचा वाडा पण माहेरचा दिसेल तुम्हाला त्यात. ओ. हो, अरे वा. म्हणून मी आज तुम्हाला ते ऐकल्या ऐकल्या लगेच मी तो व्हिडिओ शोधला त्या अथर्व सुदामेच्या ह्याच्यात, हा आणि हा तुम्हाला लगेच पाठवला. म्हटलं ताईंना किमान आपल्या माहेरचा वाडा आणि हा मठ तरी दिसेल हा गोंदवलेकर हा. महाराजांचा. कारण तो अरे मठ पण खूप जागृत आहे बरं का तो. हो का. हो हो हो. आता बापरे. बघा, 4.5-5 वर्षापूर्वी म्हणजे त्या मठामध्ये ना आमच्या हा हा. श्रावणामध्ये काकडा असतो. हा. अच्छा. हा हा आणि एकादशी आणि पौर्णिमेला संध्याकाळी 5-5:30 ला हा. कीर्तन किंवा प्रवचन असतं. अच्छा अच्छा. हा हो, हा. असे कार्यक्रम असतात. आणि दररोज 3 ते कंटिन्यू काही 6. ना काही कार्यक्रम. हो हो. हा. आणि 3 ते 6 रोज साखळी जप असतो. बापरे. म्हणजे अशा भरपूर 5-6 गाद्या मांडलेल्या आहेत जपाच्या. अरे मग वा. आता वेळ असते प्रत्येकाची. म्हणजे आज माझी जर 4 ते 5 असेल तर रोज हा. मी त्या वेळेला जायचंच. आणि तिथे जाऊन. माझी जी गादी ठरलेली असेल तिथे बसून मी तो 1 तास जप करायचा. अरे आणि वा. मग माझ्यानंतर 5 वाजता कोण येणार आहे, मग माझी माळ कुठे संपतीये, म्हणजे हा जिथे हा हा. मणी असेल तिथपासून ती दुसरी जी कोण व्यक्ती असेल ती सुरू करणार. असा बापरे. साखळी जप असतो. हो. किती खूप कोटी सुंदर. जप झाले ताई तिथे. किती आणि सुंदर हो ताई. अनुभव तर इतके आहेत ना लोकांना. तर हो. तुम्ही तुम्ही पाठवलेला व्हिडिओ बघा, तुम्हाला त्यात मठ पण दिसेल हा आणि हा. आमचा वाडा पण दिसेल नक्की माहेरचा. नक्की बघते मी तर. आणि तुम्ही गेलात, तुम्हाला त्या ताईंनी बोलवले बघा. हा खरंच जा, खूप म्हणजे त्यावेळेस ना ते एक कीर्तनवाले आले होते ना आमच्या हा हा वाड्यामध्ये. हा हा त्यावेळेस त्यांनी एक अनुभव सांगितला, हा, हा हा. गोंदवलेकर महाराजांचा. लहान मुलांची ट्रिप गेली होती. तो अच्छा त्यावेळेस नवीनच होता अनुभव, म्हणजे आता एक जस्ट 5 वर्ष झाली असतील. अच्छा अच्छा. हा हा हा. लहान मुलांची ट्रिप गेली होती, पण ती ट्रिप पोहोचायला तिथे ना उशीर झाला. तर ते बरं. अन्नछत्र जे आहे अन्नपूर्णा नावाचं, हो ते हो. बंद झालं होतं. आणि बरं. खरं तर ते अजून खूप डेव्हलप नाही झालेलं गाव बरं का. हा 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 हा. म्हणजे तिथे जर तुम्ही 8:30-9 ला म्हटलं तर बिस्किटचा पुडा सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. शांतता होऊन जाते, हा, सगळं बंद एकदम होतं. शांत. हा. तर मग आता एवढ्या मुलांची ट्रिप नेली, अन्नछत्र बंद झालं. मग अरे आता मुलांना काही खाऊ घालायचं, सगळ्या शिक्षकांना प्रश्न प्रश्न पडला. पडला. तरी बरोबर ते म्हटले की बिस्किटचे पुडे कुठे मिळतात का बघूयात, तेवढाच आधार लहान मुलांच्या पोटाला ना बरोबर पाणी बरोबर. प्यायला. पण खरंय. कुठे काहीच मिळालं नाही. मग हा. त्या सगळ्या शिक्षकांनी त्या मुलांना सांगितलं की बाळांनो, आज तुम्ही फक्त पाणी पिऊन झोपा. त्या आई ग. अन्नछत्रवाले काय म्हटले की आता आमचं ते अन्नपूर्णा जे आहे हा. ते बंद झालेलं आहे, म्हणजे तिथे करायला कुणीच नाही. पण आम्ही बरं. तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सकाळी पोटभर नाश्ता देऊ म्हणून हा 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 हा. असं सांगितलं त्यांनी. पण रात्रीची वेळ कशी काढणार ना, आणि बरोबर लहान लहान मुलं होती. मग बरोबर. ते शिक्षकांनी बिस्किटांचे पुडे कुठे मिळतात का बघूयात म्हणून प्रयत्न केला भरपूर. हा. पण नाही त्यांना तिथे मिळालं काही. आई मग ग. त्या मुलांना सांगितलं त्यांनी की तुम्ही बाळांनो आज पाणी पिऊन झोपा. आज आई. काय तुम्हाला काही खायला द्यायला आमच्याकडे काही नाहीये, पण आई ग. सकाळी तुम्हाला आम्ही पोटभर नाश्ता देऊ. हा. सगळ्या मुलांनी आता ठीक आहे गुरुजी सांगतायत म्हणून आपलं ऐकलं, पाणी पिले, झोपले. आणि बापरे. प्रवासाने सगळे दमलेले. बरोबर. आणि उठले सकाळी, शिक्षकांनी पहाटे उठवलं. चला चला मुलांना, पटपट आंघोळी करून आपण महाराजांच्या दर्शनाला जाऊ. हा आणि नंतर तुम्हाला पोटभर नाश्ता करायचा ना म्हणे, रात्री सगळेजण तुम्ही उपाशी झोपला, चला पटकन आवरून घ्या. हा हा तर मुलांनी पटपट आवरलं आणि सगळ्या त्या शिक्षकांनी नेलं दर्शनाला. हा आणि तिथे गेल्यावर तो फोटो आहे समाधीच्या तिथे महाराजांचा. हा. मग मुलं म्हटली, अहो म्हणे गुरुजी, म्हणे या आजोबांनी तर रात्री आम्हाला जेवायला दिलं होतं. काय म्हणता. हो. सगळ्या बापरे. मुलांना रात्री उठवलं. बाळांनो म्हटले, तुम्हाला भुका लागल्यात ना, उठा उठा, चला गरम गरम जेवून घ्या. आणि काय म्हणे म्हणता. आम्हाला
हो हो, गोंदवलेकर महाराजांनी साक्षात त्यांना जेवायला वाढलं होतं सगळ्या मुलांना. बाप रे हो ताई, हा अनुभव ऐकला होता ना, माझ्या माझ्या अंगावर तर अंगावर काटाच शहारे आला. आले हो माझ्या हो, पण आणि अजूनही प्रचिती देतात बरं का गोंदवलेकर महाराज. बाप रे हो, देतात देतात. ताई धन्यवाद तुम्ही एवढा छान अनुभव शेअर केला हो हो, इथे खूप सुंदर. मला ते दुपारपासून म्हणजे डोक्यात होता की म्हटलं आज ताईंना फोन करायचा नाही नाही आणि नाही, हा खूप अनुभव बरं केलं सांगायचा असं ताई म्हटलं. ताई खूप आता सुंदर. तुमच्या व्हिडिओ पोस्ट होईल तेव्हा कमेंट येतील ना हा. तर नक्की तुम्ही त्याला उत्तर द्या हा, ताई हो, अहो मी एका लेडीजला म्हणजे तिने मला ते बकरीचं हे पाठवलं, सांगितलं होतं ना हा, की हा. कुठे मिळेल. मी रिप्लाय दिला पण मला तर दिसतच नाही रिप्लाय. अहो नाही काय दिसेल चुकतं ना माझं ताई रिप्लाय द्यायला कुणास ठाऊक. त्यांना दिसत असेल का मग? हो दिसेल दिसेल अच्छा आपल्याला अच्छा. पण दिसतं आपला पण नाही ना मला दिसला. अहो मी म्हणजे 3दा टाईप केला, म्हटलं माझं काय चुकतं की काय कुणास ठाऊक, अ, पण मला दिसलाच नाही अहो 3दा पण. समोरचा जो मेसेज असतो ना त्याला रिप्लाय देताना खाली मेसेज येतं बघा रिप्लायला हो, आठवत ना हा रिप्लाय म्हणून लिहिलेलं असतं हा की हा नाही, हा 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 तिथेच मी टिक केली. आणि अच्छा मग तो पूर्ण पत्ता, फोन नंबर सगळं मी त्याच्यात नोट केलं हा आणि सेंड केला. पण मला 3 वेळा करून सुद्धा मला दिसलाच नाही तो रिप्लाय. हो काय काय माहिती काय चुकते का, मला देता येत नाही. शिकून घ्यावा मला वाटतं हा रिप्लाय जरा द्यायला शिकून ना. घ्या काही हो थोडंफार ना. इकडे तिकडे होऊ शकतं आपलं हो. आणि खूप मग त्या छान शिक्षकांच्या ताई पण मी डोळ्यात पाणी आलं अहो. आई म्हटले ग बापरे, काय मुलांचं भाग्य आहे की किती भाग्यवान आणि तिथे मुलं पण तो अनुभव आहेच बरं का ताई. हो ना तिथे गेलेलं कोणीच उपाशी राहत नाही. महाराज कुणालाही उपाशी ठेवत नाहीत. बाप रे हो हो, तुम्ही नक्की जाता जाईल ताईंनी जाईल एवढं आता तुम्हाला मला बोलवलं काय की का नाही. हो जाईल हो, जाईल नक्की जाईल खूप सुंदर. आणि अजून प्रचिती देतात महाराज काही काहींना साक्षात. हो ज्यांची भक्ती उत्कट आहे ना ताई, हा त्यांना अजून दर्शन देतात ते महाराज त्या मूळ मला रूपातच. तेच म्हणायचं ज्याची भक्ती आहे हो त्याला हो. ते बरोबर साक्षात्कार आणि ते कसे होतोच चिमुकले जीव होते ना, छोटे छोटे. खरंय ते महाराजांना पण कसं देवाचं चालेल, रूपच महाराजांचं अन्नदान आणि नाम ह्याच्यात हो खूप हे महत्व आहे त्यांना. खरंय खरंय मग खरंय सगळ्या मुलांना त्यांनी गरम गरम जेवू घातलं. वा हो, किती बघा ना. सुंदर ते मुलं किती भाग्यवान भाग्यवान. सगळ्या शिक्षकांना तेच वाटलं ना की आई ग मुलांना तुम्ही किती भाग्यवान, साक्षात महाराजांनी तुम्हाला बघा रात्री ना गरम गरम जेवण दिलं. बाप रे खरंच बघा ना, विशेष आहे. किती छान वाटलं मला हो ऐकून ना. मी आणि शेअर त्यांचं करते चरित्र आहे ना ताई, हा हा तुम्ही इतकं मनापासून वाचताल ना, इतकं प्रेमळ आणि इतकं सुंदर आहे ना ते चरित्र, हो की माणसाचं मन भरतच नाही एकदा वाचून अहो. हा हो हो हो, खरंचच. असं किती वाटतं 2दा-3दा वाचावं, म्हणजे वा वेडच लागतं ते चरित्र हो वाचण्याचं त्यांचं. खूप अरे वा सुंदर अनुभव आहेत त्यात. म्हणजे किती छान महाराज ते इतके वाचतानाच आपल्याला जाणवतं की इतके प्रेमळ आहेत. तर हा प्रत्यक्षात ज्यांनी अनुभव घेतला त्यांना किती प्रेम मिळालं असेल किती त्यांचं. प्रेम मिळालं असेल खूप खरंच सुंदर आहे. खरंच हो. खूप धन्यवाद ताई तुम्ही पण शेअर हो ना. केला अनुभव मी शेअर करते हं, ताई हां, हां. चालेल, श्री चालेल. स्वामी ठीक. समर्थ ताई श्री स्वामी समर्थ.